हॅलो गाईस, माझं हे नवीन व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला साडी ट्रिपिंग शिकवणार आहे. चला बघूयात. हे साडीवरचा ब्लाऊज आहे. हे मी मीशोमधनं ऑर्डर केलं होतं. खूप सुंदर आलेली आहे ब्लाऊज. बघायचं डिझाईन आणि हे पुढचं डिझाईन आहे. बघा, बुट्टी वगैरे खूप सुंदर दिसते त्याच्यावरती. कलर पण एकदम मस्त आहे. हे साडी त्याच्यावरती मी वेअर करणार आहे. आणि पहिला तुम्हाला आतमध्ये पेटीकोट घालावं लागेल साडीचा. आणि हे पिंक कलर शेडमध्ये आहे, म्हणजे थोडंसं शाईनमध्ये आहे. हे नवीनच आहे, मिशोमधनंच हे पण ऑर्डर केलेले. पण मला खूप सुंदर वाटलं. साडी खूप छानच चालली आहे. पहिला आपण टक करूयात साडी ह्या पद्धतीने आणि राऊंड घ्यायचे तुम्हाला. हे टक करत जायचे, बॅक साईडला पण टक करत जायचे, स्लोली टक करत. आणि हे स्पेशली मुलींसाठी आहे, जो नवीन लग्न करणार आहेत त्यांच्यासाठी. आणि हे खूप सिम्पलमध्ये मी दाखवली आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने घालू शकता. तुम्ही मला नक्कीच सांगा तुम्हाला हे व्हिडिओ पण कसे वाटते आणि माझं अजून व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकते मी, ते पण नक्की सांगा. आणि ही साडी आहे, हे असे घ्यायचे पहिला कॉर्नरला जायचे. आपल्याला एक राऊंड घ्यायचे, हे वाला असे फुल एक राऊंड घ्यायचे अशा पद्धतीने. आणि फ्रंट साईडची टक करायचे. आणि हे तुम्हाला किती हवं आहे पदर ते तुम्हाला बघायचे. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला लेंथ किती हवा आहे ते बघून पहिला पदर हे बघा, हे कॉर्नरला प्लेट्स करून घ्यायचे. ब्लाऊज माझे अटकलं, साईडला ठेवते मी. हे पदर आहे. पदरचं कॉर्नर पासून पुढं प्लेट्स घ्यायचे तुम्हाला. म्हणजे खूप मोठे पण नाही घ्यायचे, खूप छोटे पण नाही करायचे. ह्या पद्धतीने घ्यायचे. हे बघा, प्लेट्स व्यवस्थित घेऊन बघायचे तुम्हाला किती लेंथ हवा आहे आणि कसं व्यवस्थित आलं आहे काय. म्हणजे नाही का, प्लेट्समध्ये प्लेन म्हणजे व्यवस्थित यायला पाहिजे. साडीचं पदर आहे ना, पदर एकदम एक लेवलने यायला पाहिजे. असे प्लेट्स मी घेते आहे. अशा म्हणजे प्लेट्स व्यवस्थित करते, एकदम व्यवस्थित करते. बट हे प्लेट्स नाही सुटावं म्हणून आपण एक पिन लावून घेऊ. इथे एक पिन लावून घेऊ आणि ह्याला सिक्युअर करून घ्यायचे. पिन लावून सेफ्टी पिन लावायचे. आणि परत एकदा व्यवस्थित प्लेट्स एक लाईनीने घ्यायची आपल्याला. 1 बाय 1 बघायची आपल्याला की किती आपल्याला लेंथ हवा आहे, खाली कितपर्यंत आपल्याला लेंथ ठेवायचं आहे ते बघून. आणि ते प्लेट्स जो आहेत ते व्यवस्थित आलेत का नाही ते एकदा चेक करायचे. कधी काय होतं, एखादी प्लेट सुटून जातं आपल्या हातातनं. ते सुटावं नाही म्हणून जो प्लेट बाहेर आलं आहे, ते प्लेट कुठनं बाहेर आले तिथनं आपण आतल्या साईडनी त्याला घेऊन आणि तिथं एक पिन सेक्युअर करायचे. म्हणजे पिन म्हणजे पिनला लॉक करून घ्यायचे. तिथं एक पिन आणि पिन लॉक केल्यानंतर ना आपल्याला बघायचे पिन व्यवस्थित लॉक झालं आहे का नाही. साडी आता ते निघणार नाही, ह्यासाठी हे सगळं करायचे. आणि हे पिन साडी जो आहे सुंदरच आहे. साडीचं काही हेच नाही आहे. आपल्याला बॅक साईडनी ते जो पदर आहे
ते व्यवस्थित टाईटमध्ये थोडंसं म्हणजे आपल्याला जो आवळून घ्यायचे थोडंसं. हे जो आहे फ्रंटवर आता जो पदर घेतला आहे आपण, ते पदरनी पुढच्या टक करून घ्यायचे परत. ते टक करताना मी काय केलं आहे, तिथं पिन सेक्युअर करते आणि 2 किंवा 3 प्लेट्स घेते आहे आणि प्लेट्स करते आहे. मी कुठल्या पद्धतीने प्लेट्स करते आहे, तिथं ते प्लेट्स तसंच घेऊन तिथं एक पिन सेक्युअर करायचे परत एकदा. का म्हणजे तुमचे जो लेयर्स आहे फ्रंटची ते व्यवस्थित दिसेल. नाहीतर काय होतं, कधी कधी साडी असं म्हणजे व्यवस्थित दिसत नाही, मग असं प्लेट्स व्यवस्थित दिसत नाही. फ्रंट साईडचे जो निऱ्याच्या साईडनी असतात ना, ते एक साईडनी व्यवस्थित दिसत नाहीत. मग जिथनं आपण टक केले तेच पदर घ्यायचे, म्हणजे जो पिन सेक्युअर केलं तिथनंच आपण प्लेट्स करत जायचे. आपल्याला तुम्हाला कसे म्हणजे नाही का येतील छोटे प्लेट्स, थोडंसं म्हणजे मीडियममध्ये ठेवायचे. खूप मोठे पण नको आहे, खूप छोटे पण नको आहे. खूप छोटे घेतल्यानंतर साडी फुगेल, मग खूप मोठे घेतल्यानंतर ना निऱ्या व्यवस्थित येणार नाही. मग हे साईडने आहे मी सगळं व्यवस्थित प्लेन केलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते लेयर्स येतात. मग बघा किती सुंदर लेयर्स आलेत ते. आणि हे असे सगळे एकत्र घ्यायचे आपल्याला. आणि खाली पण तुम्हाला बघायचे की तुम्हाला किती लेंथ हवा आहे, ते लेंथ बघून तुम्हाला टक करायचे. आतल्या साईडने टक करून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे सगळी साडी. बघा थोडंसं प्लेट दिसावं ह्या पद्धतीने तुम्ही टक करायचे. आणि टक केल्यानंतर ना एक तिथं पण पिन माझ्याकडे डिझायनर ते जो समोर लावतं ते पिन नाही आहे. मी प्लेन पिन असल्यामुळे मी आतल्या साईडनी पिन लावते आहे. बघा मी आतल्या साईडनी सेक्युअर करते आहे पिन. म्हणजे अगर आपण पिन तिथं नाही लावलं तर थोडंसं साडी हलतं म्हणजे चालताना आपण काय होतं की साडी थोडंसं लूज पडती. तिथं पिन लावायचं कधी पण. का म्हणजे तिथनं पिन नाही लावलं तर ना ते साडीचं लेयर्स पण खाली होतात. अगर नाही लावलं तर आतल्या साईडनी लावलं तर ते पिन आपल्या माझे डिझाईनवाली पिन नाही आहे, म्हणजे साडीवाली पिन नाही आहे, साधी होती माझ्याकडे, त्यामुळे मी ते पिन लावलं आहे. आणि नंतर ना बघा मी सगळं व्यवस्थित नीट हे करून घेतलं आहे. वरती मी जो ब्लाऊज तुम्हाला मिशोवरनं हे केलं होतं, साडी पण मिशोचंच आहे. खूप सुंदर साडी आणि ब्लाऊज आलेली आहे माझ्याकडे. बघा किती सुंदर वाटते. तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा की मी कशी दिसते आणि साडी वगैरे ट्रिपिंग कशी झाली आहे. अजून वेगळ्या पद्धतीने पण मी सांगेन तुम्हाला साडी कसं तुम्हाला ट्रिप करायचे, काय करायचे. अगर तुम्हाला काय दुसऱ्या साडीचं म्हणजे नाही का ट्रिपिंग वगैरे शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ट्राय करून दाखवेन. आणि हे मी पिन काढल्या नाही आहे. का काढला नाही आहे म्हणून मला स्पेशली मला जास्त लागत नाही, म्हणजे पिन जो ज्यांना लागतं त्यांनी काढू शकतात पिन. ज्यांना नाही म्हणजे मला लागत नाही, मी कधी पण पिन त्याला तसंच ठेवते. म्हणजे ते मला मध्ये येत नाही, म्हणजे साडीचा पदर असं हे करायचं गरज नाही लागत. व्यवस्थित दिसतंय. बघा साडी तरी खूपच सुंदर आली आणि ब्लाऊज तरी मला खूप आवडलं आहे. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बाय.